हाय फ्रेंड, हॅलो. आज विवांच्या शाळेत होता दिंडी सोहळा, म्हणून त्याची सुरुवात त्याला उठवण्यापासून केलेली आहे. त्याला उठवते म्हणलं, आज स्कूलमध्ये जायचं तयार होऊन. मग त्याला तसंच उचललं आणि बाथरूममध्ये बसवलं. तो रडत होता. नंतर त्यांनी फ्रेश एकदम आंघोळ केली आणि त्याला आणले होते न्यू कपडे. मग न्यू कपडे आणले होते, त्याला घातलं नुसतं इनरवेअर आणि बनेल. मग त्याला म्हणलं थोडंसं काहीतरी इनरवेअर आणि बनेलवरच खाऊन घे, कारण परत कपडे घातल्यानंतर कपडे घाण होऊ नये, म्हणून त्याला म्हणलं खाऊन घे काहीतरी. आणि उशीर झाला होता म्हणून नुसता दूध आणि बिस्किट दिला त्याला खायला. मग त्याला म्हणलं चल आता धोती घाल आणि कपडे घालून तयार हो. मग तो रडत होता, कारण त्याची दिवसाची सुरुवातच रडण्यापासून झालेली होती. म्हणून तो मला आज खूप परेशान करत होता आणि रडत पण होता. तो म्हणत होता मी त्याला उलटी धोती घालतीये, म्हणून तो रडत होता. मी त्याला म्हणलं नाही बाबा, सरळच धोती आहे घाल. कसं बसं घातले त्याला कपडे. घातल्यानंतर त्याला केलं तयार. मग मला गंध लावायला जमत नव्हतं, म्हणून त्याला म्हणलं जा शिवच्या पप्पाकडून गंध लावून घे, कारण आज शिवच्या पण शाळेत दिंडी सोहळा होता. त्यामुळे त्याला शिवच्या पप्पाकडे पाठवलं आणि शिवच्या पप्पाने त्याला खूप छान गंध लावलेला आहे. त्याला म्हणलं घाल टोपी. मग त्यांनी घातली दादा कोंडक्यासारखी टोपी. आणि नंतर विवांच्या मॅमसुद्धा इथं डान्स करत आहे. त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि विवांचे फ्रेंड्ससुद्धा इथं डान्स करत आहेत. खूप छान त्यांनी पारंपरिक पद्धतीने इथं डान्स केलेला आहे. असं वाटतच नव्हतं की आम्ही विवांच्या शाळेत दिंडी सोहळ्यामध्ये नुसतं पाहण्यासाठी गेलो आहे. आम्हाला पण वाटत होतं की आम्ही पण वारकरी आहे आणि आम्ही पंढरीच्या वारीला जात आहे. इथं खूप छान मुलांनी सादरीकरण केलं होतं. मुली पण इतक्या छान गोंडस दिसत होत्या. खूप छान त्यांनी पण लेझिमचा असा डान्स केलेला आहे. इथं सगळं म्हणजे असं पारंपरिक पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप सगळं त्यांनी आयोजन केलेलं होतं. खूप लांबून लोक येत होते पाहण्यासाठी. गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या थांबत होत्या. नंतर इथं विठू आणि रुखमाई उभी केली. लेझिम झाल्यानंतर विठू आणि रुखमाई उभी केली आणि इतके सुंदर ते विठू रुखमाई दिसत होते की त्यांना पाहिलं की पाहतच राहावं असं वाटत होतं. आणि इथं थोडासा छोटासा स्टंट केलेला आहे त्यांनी. आणि नंतर फटाके वगैरे खूप असा जल्लोष त्यांनी दाखवलेला आहे आणि केलेला सुद्धा आहे. त्याच्यासाठी खूप लांबून लोकसुद्धा येत होते पाहण्यासाठी. आणि त्यांना नेण्यात आलं मंदिरात झाली आरती वगैरे त्यांनी केली. विठूच्या मंदिरात त्यांनी इथे गेले होते आणि नंतर त्यांनी आरती वगैरे छानशी केली. आणि नंतर त्याचे टीचरसुद्धा डान्स करत होते पारंपरिक पद्धतीने, म्हणजे आपली संस्कृती जपत त्यांनी डान्स केला. आणि नंतर एकमेकांच्या पायासुद्धा ते लास्टला पडलेले आहेत, कारण त्यांनी आपली संस्कृती दाखवलेली आहे त्याच्यात. नंतर विवानला म्हणलं अनन्यासोबत फुगडी खेळ. मग अनन्या दुसऱ्यासोबत फुगडी खेळली आणि नंतर विवानला तिथूनच टर्न करण्यात आलं आणि ओजस्विनीसोबत उभा करण्यात आलं. ओजस्विनी थोडीशी अपसेट होती आणि नंतर विवानने दिला पोज. म्हणलं काढा किती फोटो काढताय. चल इथं नंतर मिळाला आम्हाला प्रसाद. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.